शेतकरी आक्रोश मोर्चाचा आज समारोप होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रोश मोर्चा जेजुरीमध्ये पोहोचला आहे। माझ्यासोबत खासदार सुप्रियाताई सुळेताई शेतकरी आक्रोश मोर्चा इथपर्यंत पोहोचला आहे। कसा प्रतिसाद होता आता सगळे आपण पाहतोय? तुम्ही स्वतःच पाहताय काय प्रतिसाद आहे। आणि दुसरी, हा आक्रोश मोर्चा कोणी वैयक्तिक कुणाबरोबर विरोधात आहे असं नाही, त्याला कुठला राजकीय रंग लावणंही चुकीचं होईल। हा आक्रोश मोर्चा आम्ही अतिशय प्रांजळपणे सुरू केला। आम्ही पहिलं 6 महिन्यापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून मी श्री पियुष गोयल यांना एक ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून पुढे कांद्याचं जे धोरण असेल ते जबाबदारीने करा, नाहीतर कांद्याचा शेतकरी प्रचंड अडचणीत येईल। आणि त्यावेळीच पियुष गोयलांनी मला सांगितलं होतं की असं काही होणारच नाही वगैरे। त्यानंतर आम्ही पार्लमेंटमध्येही हा मुद्दा मांडला आणि आम्हाला सस्पेन्शन करण्यात, आम्हाला तिथून पार्लमेंटमधून 150 खासदारांना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि एक चर्चा मागितली, म्हणून आम्हाला तिथून बाहेर काढण्यात आलं। आणि त्याच्यामुळे दुसरा कुठलाच मार्ग नव्हता आणि आमचा बळीराजा जो काळ्या मातीशी इमान राखतो तो अडचणीत आलाय, त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलोय। मुख्यमंत्री आता शिवसंकल्प यात्रा काढतात आणि त्याची सुरुवात शिरूरमधून करतात। मी त्यांच्या शिवसंकल्प सभेचं मनापासून स्वागत करते। अतिथी देवो भव, त्याच्यामुळे त्यांचं स्वागत झालंच पाहिजे आणि माझा विश्वास आहे की ते जेव्हा येतील त्यांचा संकल्प महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी ते अनाऊन्स करतील। ते नक्कीच कांद्याचा जी निर्यातीचा निर्णय आहे तो केंद्र सरकारला फिरवायला लावतील। दुधाला 40 रुपये भाव देतील आणि अंगणवाडीच्या ज्या आमच्या महिला भगिनी आहेत आंदोलन आलंय त्यांनाही 25,000 रुपये पगार करण्यासाठीच त्यांनी हा संकल्प मोर्चा केला असावा। भाजपने शिरूर आणि बारामतीवर जास्त लक्ष दिले। ही लोकशाही हो, लोकशाहीमध्ये विरोधक असलाच पाहिजे ना, असं कसं? त्यांच्यासाठी दिल्लीत दडपशाही आहे, आमच्यासाठी लोकशाही आहे। राम मंदिराचं मोठ्या ह्याच्यात उद्घाटन करतायत, तुम्हाला आमंत्रण आलंय का? आणि त्या ठिकाणी जाण्यावरून पण आता राजकारण व्हायला सुरुवात झाली। हे दुर्दैवी आहे। मी तर रामकृष्ण हरीवाली आहे, जन्मापासून पांडुरंगाच्या चरणी रामकृष्ण हरी हे म्हणून आणि हरिमुखे म्हणा हे संसार आमच्या सगळ्यावर संस्कार आमच्यावर झालेले आहेत। आणि त्याच्यामुळे एखाद्या मंदिरमध्ये जायचं असेल ते विश्वासाच्या नात्याने प्रेमाने सगळ्यांनी जावं त्याच्यात, आणि त्याच्यात मंदिराला जायला कुणाचं आमंत्रण लागत नाही। तर मी पांडुरंगाकडे हक्काने आपण सगळे जातो, आपण थोडी ती आपली माऊली आहे तिच्याकडे जायला कुणाचं आमंत्रण आपल्याला लागत नाही एकतर। आणि ज्या पद्धतीने आमंत्रण मिळालं नाही मिळालं ह्याच्यासाठी कोणी वाट बघत नाही हो, आपण रामकृष्ण हरीवाले जन्मापासून आहोत। लोकसभेची तयारी जशी महाविकास आघाडीकडून केली जाते तशी महायुतीकडून केली जाते। बारामती शिरूरवर त्यांनी पण दावा ठोकलाय, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। ताई, खरं तर तुम्ही 2 प्रश्न महत्त्वाचे मांडले, महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती आणि पाण्याचा। त्याच्या बाबतीत राज्य सरकार मनाव तितकं अजूनसं गांभीर्य घेत नाही। नाही, अर्थातच गेले 1.5-2 महिन्यापूर्वी मी पार्लमेंटला जायच्या आधीच माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ट्विटरच्या माध्यमातून पत्र लिहिलं होतं। त्याची तुम्ही बातमीही केली होती की पाण्याचं नियोजन करा, राजकारण, पक्ष फोडणं, इन्कम टॅक्स, CBI, ED हे कुठे नाही चाललंय हो। हे सुडाचं राजकारण करा आमच्या विरोधात, आमचं काही म्हणणं नाही, पण त्याच्या आधी ज्या मायबाप जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे त्या मायबाप जनतेच्या बरोबर आज जो दुष्काळाची परिस्थिती आपल्या भागात आहे, जिथे पिण्याचं पाणी असेल, पुण्यामध्येही पाण्याची कपात सुरू झाली आहे, ग्रामीण भागामध्ये लोक म्हणजे शेतीसाठी पाणी नाही आहे, गुरांसाठी पाणी नाही आहे, पिण्याचं पाणी नाही, अशा गंभीर परिस्थिती असताना थोडा वेळ हे राजकारण आणि स्वार्थी ट्रिपल इंजिनचं हे खोके सरकार आहे, यांनी थोडा वेळ मायबाप जनतेची सेवा करावी अशी माझी विनम्र विनंती आहे सरकारला। समारोप सभा आहे पुण्यामध्ये, खरं तर समारोप सभेला मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी। कशा प्रकारे आता तिथं कोण कोण येत असे आणि कशा सभा? त्या सभेसाठी आदरणीय पवारसाहेब, माननीय राऊत साहेब आणि माननीय थोरात साहेब हे त्याला संबोधित करणार आहेत। आणि अर्थातच आज अडचणीत आलेल्या शेतकऱ्यासाठी हा आक्रोश मोर्चा आहे। आपण पाहतोय की अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी आक्रोश मोर्चाचा समारोप आज पुण्यात होणार आहे। कॅमेरामन किरण काजळेसह सचिन जाधव, साम TV न्यूज, जेजुरी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।